वसईची संस्कृती आणि सौंदर्य यांच्या कितीतरी कथा आहेत। समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं, इतिहासाने नटलेलं आणि शांततेत मोहरलेलं हे वसई म्हणजेच एक आनंदच आहे। पण त्यातही एक खास ओळख म्हणजे वसईचा महाराजा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपति बप्पा मोरया, मंगलमूर्ति मोरया। या महाराजाच्या दर्शनासाठी येणारी प्रत्येक नजर, त्याच्या दरबारात येणारे प्रत्येक पाऊल भक्तांच्या प्रेमाच्या धारेने भिजलेलं असतं। इथे प्रत्येक प्रार्थनेला एक उत्तर मिळतं, प्रत्येक अश्रूला आधार मिळतो आणि महाराजांच्या कृपेने सगळ्या इच्छा पूर्ण होतात। आला तो आनंदाचा क्षण, पण आता विदाईची वेळ झाली। पण हा निरोप दुःखाचा नाही, हा निरोप आहे प्रेमाचा, भक्तीचा आणि अमर्याद उत्साहाचा। ढोल ताशांचा गजर सुरू होऊ द्या, नृत्याच्या तालात आनंदाचे तरंग उठू द्या आणि आपले संपूर्ण हृदय उधळून महाराजाला जय घोषात निरोप देऊया। कोई देवा कहे कोई चिंतामणि, कोई बप्पा कहे जो है दिल का धनी। तेरे चरणों में जो शीश रखा है वो है फिक्र उसको किसकी रे मोरया। अरे दतर दतर बजा जरा ढोल और ताशा जरा आला रे आला गणेशा। रुका सिंगलाना जरा और दे गुलाल जरा बोलो रे जय जय गणेशा। वसईचा महाराजा म्हणजे प्रत्येक वसईकरांच्या हृदयाची धडधड। महाराजांच्या विदाईत डोळ्यात येणारे अश्रू म्हणजे आपली निष्ठा आणि भक्तीची साक्ष। तो आपला आधार आहे आणि त्याच्या बरोबरच आपलं जीवन, आपली शक्ती आणि आपला आनंद जोडलेला आहे। आज त्याला निरोप देताना मनात फक्त एकच भावना आहे, लवकरच पुन्हा भेटण्याची। संगती त्याची घडावी।